नका 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 मल्लिकाताई, मस्करी करत जाऊ नका. मला नाही हसू येणार आहे. सकाळपासून कोणी सापडलं नाही का तुम्हाला? अशा बाबतीत मस्करी करीन का मी तुमची? अहो रोहन माझ्या आता डोळ्यासमोर आहे. रोहननी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय की त्याचा नाईलाज झाला आणि तो चोरीच्या उद्देशाने आमच्या घरात आला. काय 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 बोलते तुम्ही? नाही नाही नाही, असं काही होऊ शकत नाही. काहीतरी काय? डॉलची शपथ घेऊन सांगते मी. अरे देवा, आता देवाला कशाला डिस्टर्ब करताय? अरे ऐका ना ऐका ना ऐका ना, आता मी काय करू सांगा ना प्लीज. तुमच्या मुलांनी हे सगळं करायच्या आधी विचार करायला हवा होता. ही गोष्ट बाहेर कळली तर लोक काय म्हणतील? राजवाड्यांचा जावई चोर? मी फक्त बोलतेय, पण आमचा समर इतका संतापलाय ना. तुम्हाला समर माहितीच आहे ना आमचा, त्याचा राग काय असतो ते. मला तर समरकडे बघूनच आता भीती वाटते. तुमच्या रोहनची आता तो काय अवस्था करतोय कोण जाणे. आता ते मी काय सांगणार? मला फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. चला चला, कोणतरी आलं वाटतं. ठेवते हा फोन. बाय. नाही नाही नाही, ठेवू नका ना. बघा ना, मला सांगा ना काय करू मी. सांगा ना, मला काही कळत नाही. आहो टेन्शन दिलं मला, घाबरून सोडलं. वाट लागली पूर्ण. रंग उधळलाय तुमच्या लेकरानं. काय झालंय काय? राजवाड्याच्या घरामध्ये जाऊन चोरी केली त्याने. चोरी करण्यासाठी गेला होता तो. अरे देवा, मी फक्त दागिने पैसे मागितले, याची तर चोरीपर्यंत मजल गेली. गेला 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 आपला पोरगा वाया गेला. देवा, कुठल्या जन्माची पाप पेडतोय आम्ही? काय कळत नाहीये का असं झालं? का चोरी करायला लागला? श्रावण बाळ होतं, पण आज आई वडिलांचा सुद्धा विचार केला नाही. परवा सुद्धा केली नाही त्यांनी आई वडिलांची. एवढे कष्ट उपसले आपण त्याच्यासाठी. खस्ता खाल्ल्या, त्याला शिक्षण दिलं कशाला? लोकांच्या घरावर दरोडे घालायला. हे बघ मंदा, काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. अगं रोहन कशाला चोरी करेल? चोरी करायला तू? मोहन काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? हो ताई, मी चोरीच करायला आलो होतो या घरात. दादा, घरातली तिजोरी लॉक केलेली आहे ना? ओ शिट, चावी तर वहिनीकडे आहे. आता माझ्या लक्षात आलं, म्हणून माझ्या सुशकडून अधिकार काढून घेतले का? दादा, वहिनीला विचार. वहिनी चावी वगैरे नाही ना देऊन टाकलीस याला? नाही, भाऊ आहे तुझा, दिली असशील. अंशुमन, हे मूर्खासारखं बोलणं बंद कर. अरे पण दादा, तो स्वतः म्हणतोय ना तो चोरी करायला आलाय. पण शांतपणे बोलतायत नाही त्याशी. रोहन आहे तो, तुझ्या बहिणीचा नवरा. तो का घरात आला, अशा परिस्थितीत का आला, ही काही समजून घेण्याची पद्धत असते की नाही? काय समजून घ्यायचंय दादा? अरे आपला माणूस आहे तो. हे असं का बोलतोय, याची काळजी नाही वाटत तुला? दादा हे बघ, मला आपल्या घराची काळजी वाटतेय आणि माझी काळजी लेजिट आहे दादा. मी तर म्हणतो आपण एकदा चेक करूया, घरातले दागिने, कॅश सगळं व्यवस्थित आहे की नाही. पाहिजे तर ह्याची पण झडती घेऊ का? माय गॉड अंशुमन, शट अप. ओके, तू काय डिल्युजनल आहेस का? काय बडबडतोय? एक मिनिट, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. अरे मी दागिने वगैरे चोरायला आलो नव्हतो. व्हॉट? तर माझ्या बायकोला चोरायला आलो. आणि सर, बिंग व्हेरी फ्रँक, जर तुम्ही सगळे असे तुटून पडला नसतात ना माझ्यावर, तर कधीच मी माझ्या बायकोला उचलून घरी घेऊन गेलो असतो. घ्या, हा तर बायकोचा चोर निघाला. आणि हे सगळं का झालं माहितीये? एका स्टुपिड भांडणामुळे. शेवटी बाबा म्हणाले म्हणून मी एक नाटक बघायला गेलो. ग्रेट, हा ग्रेट. म्हणजे मी इथे आहे आणि तू नाटक बघायला गेलास माझ्याशिवाय? ऐक ना अधीरा, आय एम रिली सॉरी, पण तुला सांगू, त्या नाटकामुळेच मी आज इथे आलोय. ते नाटक बघून ना माझं लग्नाकडे किंवा एका रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. अधीरा, मला खरंच रिअलाइज झालं ग, मी चुकलो. म्हणजे बायकोला समजावून सांगण्यापेक्षा बायकोला समजून घेणं किती महत्वाचं असतं ना, हे मला त्या नाटकामुळे कळलं. खरं तर गमतीमध्ये, लिटरली एकदम गमतीमध्ये आमचं संभाषण सुरू झालं होतं. पण त्याचं रूपांतर भांडणात कधी झालं हे खरंच नाही कळलं मला. खरं तर माझी अधीराना माझ्यासाठी खूप करते आणि तसंच मला सुद्धा तिच्यासाठी केलं पाहिजे ना. कारण लग्न हे एकट्या बायकोची जबाबदारी नाहीये. खूप मोठी गोष्ट बोललास रोहन. ऍक्च्युली ताई, हे ना त्या नाटकातलंच वाक्य आहे ग.
नाही पण ऐक ना ताई, अगं मला हे पटलंय, मला 200% पटलंय. मी खरं सांगतो ना, ते पाहून मी एकदम असं भारावून गेलो ग. मला असं झालेलं, मी कधी एकदा येऊन अधीरा तुझी माफी मागतो, पण अधीरा आहे ना, ती माझा फोनच उचलत नव्हती, बोलतच नव्हती माझ्याशी. यार अधीरा, तुला सांगू ना, मला खरंच कळत नव्हतं, मी तुला कसं सांगू की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडते, सिरियसली. मी खरंच अधीरा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. म्हणूनच मी इथे आलो होतो असा चोर बनून. एक मिनिट. आय एम सो सॉरी बेबी. अगं बेबी, हो यार, तू का सॉरी म्हणतेस? हे बघ, आपलं लग्न आहे ना, ते एक गाणं आहे, त्याचं रडगाणं नको करूस ना प्लीज. हे पण त्या नाटकातलं वाक्य आहे ना? अरे एवढं नाटकाविषयी बोलतायत, त्या नाटकाचं नाव तरी सांग. लग्न पंचमी. लग्न पंचमी म्हणजे रंगपंचमी माहितीये, लग्न पंचमी असं नाव आहे नाटकाचं. या नात्यांमध्ये भावनांच्या रंगांची उधळण. रो, मला पण हे नाटक बघायचंय. ऑफकोर्स जाऊयात ना. नाहीतर मी काय म्हणतो ताई सर, आपण सगळे मिळूनच जाऊयात ना. खूप मस्त नाटक आहे, आपण ना खूप धमाल करू. येस. पण ऐक ना धीरा, तू घरी चल ना यार प्लीज. मी तिकडे, तू इकडे, मला नाही राहवत आहे का आता. आणि हे बघ, आय अंडरस्टँड की माझ्याच मूर्खपणामुळे तुला इथे यावं लागलं. मी मूर्खासारखा मस्करी करत राहिलो आणि त्या मस्करीची कुस्करी कधी झालं हे मला सुद्धा नाही कळलं ग. पण आय प्रॉमिस असं पुन्हा कधीच होणार नाही. मी हवं तर मी उठाबशा काढतो, ठीक आहे? हे बघ, पण अधीरा प्लीज घरी चल ना यार. अधीरा, आय एम रिअली सॉरी. अधीरा, मी उठाबशा काढतोय. सॉरी यार अधीरा. ओके, फाईन. जस्ट जोकिंग. माफी ग्रांटेड. I love you यार. I love you too. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, पण त्याचं असं प्रात्यक्षिक सगळ्यांसमोर देण्याची गरज नाही. पण समर सर आणि बाकी सगळ्यांना सुद्धा खरंच सॉरी, कारण मला असं चोरासारखं घरात शिरावं लागलं म्हणून. असू दे रे, मला तर गंमतच वाटली. पण मी असं पुन्हा कधीच काही करणार नाहीये. अधीरा यार, पण तू चल ना घरी, मला राहत नाहीये ग आता एकट्याला. अरे हो, पण आधी आमच्या डॉलची इच्छा आहे की नाही ते तरी विचार. ऑफकोर्स, माझी इच्छा काय, मला ऑफकोर्स यायचंय मला. इनफॅक्ट तू इथे आला नसतास तर मी ऑलमोस्ट सगळं रेडी करून ठेवलं होतं. मी विचार केला होता की वर्कआउट करायचं आणि निघायचं घरी. काय? बरं झालं ही असतानाच तू आलास, नाही तर सगळे कष्ट वाया गेले असते हिचे. मी आलेच, चेंज करून आले. ओके.